नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला साडीला फॉल कसे लावायचे ते दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट लावून होतं हे फॉल। तर इथे मी या मशीनला सेट करून घेतलेला आहे। इथे पहा, सी वरती झिगझॅग पॅटर्ननी शिलाई येते त्याप्रमाणे मी इथे सेट करून घेतलेला आहे। धागा सुद्धा लावून घेतलेला आहे मॅचिंग। इथे फूट सुद्धा लावून घेतलेला आहे ज्याने बीडिंग करता येते। आता पहा, नेसत्या बाजूला मी इथे बीडिंग करून घेतलेला आहे। आधी पदराला सुद्धा बीडिंग करून घेतलेला आहे। आणि आता पहा, एक विधभर अशी जागा सोडून इथे आपल्याला फॉल अटॅच करायचा आहे। तर फॉल कट कसं मी अटॅच करते ते तुम्हाला थोडंसं दाखवते। तर पहा, इथे अर्धा इंच भर आपल्याला असं दुमडून घ्यायचं फॉल व्यवस्थित आणि असं साडीवरती ठेवायचं आणि मग जे फूट आहे ते तेच राहून द्यायचं, काय हरकत नाही। त्या फूट लावून सुद्धा आपल्याला हे फॉल जे आहे ते अटॅच करता येतं। तर अशा पद्धतीने फॉल आपल्याला संपूर्ण जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व जे फॉल आहे ते शेवटपर्यंत अटॅच करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला जे हाताने शिलाई करायची आहे ती कशी करायची ते तुम्हाला दाखवते मी। हे पहा, इथे सुद्धा बीडिंग झालेली आहे। एक विधभर अशी जागा सोडून फॉल अटॅच करून घेतलेला आहे। आणि आता हा जो धागा आहे तो मी आता 7 हात घेणार आहे। म्हणजे हाताच्या पंजापासून कोपरापर्यंत एवढा मी मेजरमेंट ठेवते। तसे 7 हात असं मी धागा घेतलेला आहे। तो डबल करून सोयीमध्ये होऊन इथे मी गाठ मारून घेते। इथे आपण हात शिलाईसाठी डबल धागा वापरणार आहोत। आणि आता पहा, इथून सुरुवात करायची। व्यवस्थित खालून आधी घालायची सुई आणि मग वर काढायची। मोठा धागा असल्यामुळे गुंता होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हळूवारपणे आपल्याला हे फॉल लावायचा आहे। धागा सोडवत सोडवत थोडासा ओढला तरी तो धागा गुंतत जातो, त्यामुळे काय करायचं, हळूवारपणे आधी खेचून घ्यायचा पूर्ण धागा। पहा, आणि आता पुन्हा लावायला सुरुवात करायची। व्यवस्थित साडी जी आहे ती ताठ करायची आणि अर्ध्या इंचावरती असं वरून खाली याप्रमाणे सुई घालून वर काढायची। आधी कपड्यामध्ये सुई जी आहे ती घुसवायची आणि नंतर फॉलमध्ये खाली सुई आधी टच करायची आणि मग वर काढायची। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हळूवारपणे हे हात शिलाई करून घ्यायची आहे। एकदम कमी आपल्याला कपडा यामध्ये पकडायचा आहे, जेणेकरून वरून धागा दिसणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने मी सावकाशपणे ओढून घेतला आहे धागा। आणि ते कॉर्नरला आपण आता एक गाठ बसवून घेणार आहे। त्यासाठी एक असा टाका बसवून घेते आधी आणि मग कॉर्नरवरती आल्यावरती एक आपल्याला गाठ बसवून घ्यायची आहे, जेणेकरून ते पुढे भविष्यामध्ये निघणार नाही। असा एक छोटासा टाका आधी काढून घ्यायचा आणि मग पुन्हा एक गाठ बसवायची। हे पहा, अशा पद्धतीने धागा आता संपूर्णपणे ओढून घेतलेला आहे। पहा, आता व्यवस्थित आपलं हे जे आहे ते फॉल एका साईडने असं रेडी झालेलं आहे। वरून सुद्धा पहा, अजिबात दिसत नाही आहे धागा। याच पद्धतीने इथून मी आता शिलाई करून घेते अर्ध्या इंचावरती। तर पहा, संपूर्ण फॉल जे आहे अगदी 5 मिनिटांमध्ये लावून तयार होतं। वरून मी तुम्हाला दाखवते, पहा, अजिबात कुठेच आपली शिलाई दिसत नाही आहे। फॉल लावलंय की नाही तेही समजत नाही आहे। हे पहा, दोन्ही साईडनी मी तुम्हाला दाखवते। तर फॉल कुठेच फुगलेलं नाही आहे, काही नाही। व्यवस्थितपणे आपलं फॉल जे आहे ते लागलेलं आहे। मॅचिंग धागा घेतल्यामुळे वरून अजिबातच धागा दिसत नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही दिवसभरात 40 ते 50 साड्या लावून घेऊ शकता। एकदा मशीनने लावलं की हाताने लावायला एकदम इझी आहे। तर पहा, इथे एवढ्या साड्या माझ्या लावून झालेल्या आहेत। या सर्व साड्या मी लावून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच फॉल लावा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला। बाय बाय।